ते काय असतं? ते म्हणजे ते होतं ना. काय होतं? अगं म्हणजे कुणासाठी तरी काहीतरी वाटतं ते होतं ना. काय वाटतं? काय विचारतेस शिवा? प्रेम ते काय असतं? शिवा प्रेम. डंबो कॉफी. व्हॉट? काय? मी केली. मंकी? काय? वेट वेट वेट. एक मिनिट. ए काय हवंय तुला? मला काही नकोय, जस्ट एक क्युरियोसिटी होती. बोल काय क्वेश्चन आहे? दादा, आता तुझं लग्न होतंय. अरे लव्ह मॅरेज होतंय, म्हणजे तुला जी व्यक्ती आवडते तिच्यासोबतच तुझं लग्न होतंय. हा तर कसं वाटतंय? ए चल चल, आय एम बिझी, माझं काम चालू आहे जरा. ए दादा सांग ना, काही बिझी नाहीयेस तू. मला आधी सांग कसं वाटतंय? सांगते. पण तू हे का विचारतेस? मी असंच विचारते. म्हणजे बघ ना, आपल्या जगात केवढं प्रेम आहे. म्हणजे अगदी अजय देवगण पासून शाहरुख खान पर्यंत सगळ्यांनी प्रेम केलंय. आणि काही लोक तर प्रेमात वेडी झाली आहेत आणि त्यांना कळतही नाही ते वेडे झालेत. म्हणून मी तुला विचारलं की तू सांग ना. खरं सांगू का, मला ना थोडी भीती वाटते. काय रे, काय कसली भीती? नाही तशी भीती नाही का. भीती म्हणजे ऍक्च्युली आता मला एका व्यक्तीबरोबर अख्खं आयुष्य काढायचंय, बरोबर? मी तिला जाणून घेणं, मी तिला समजून घेणं, तिच्या आवडीनिवडी समजणं, या सगळ्या गोष्टी. आणि इन दिस केस ही व्यक्ती इतकी स्पेशल आहे की ही जी भीती आहे ना सगळी, ही निघून जाते. यु नो, मग त्या व्यक्तीबरोबर आपल्याला आपल्या प्रत्येक स्पेशल मोमेंट्स चेरिश करता येतात आणि लाईफ सेलिब्रेट करता येतं. सो एव्हरी मोमेंट बिकम स्पेशल. बघ कसं आहे, मला ना ते आंधळं प्रेम आवडत नाही शिवा. प्रेम ही माझ्यासाठी खूप प्रॅक्टिकल गोष्ट आहे. आणि फक्त प्रेम असून काही होत नसतं अगं. त्याला प्रेमळ पैशांची साथ लागते. नाहीतर तुमचं आयुष्य रस्त्यावर काढायची वेळ तुमच्यावर येऊ शकते. असं काही नाहीये. हे बघ, तुम्ही जर एकमेकांवर मनापासून प्रेम केलं आणि एकमेकांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलात ना, तर तुम्ही एकत्र पुढे जाऊ शकता. शेवटी प्रेमच तर आहे जे तुम्हाला जोडून ठेवतं. हे कोणी सांगितलं तुला? नाही, कोणी सांगितलं नाही. मला वाटलं असं. फक्त वाटलं असेल, पण असं काही नसतं. प्रेम करणं म्हणजे फक्त सेलिब्रेट करणं नाही. एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांना साथ देणं, संकटात एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं. जसं आई आणि भाऊंनी केलं आयुष्यभर, कळलं? तसं. आणि समजा भांडणं झाली तर होऊ दे ना भांडणं, पण भांडायचंही असं की एकमेकांना दुखवायचं नाही कधी. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी तुला सांगतोय, जरा जाऊ दे तिथे डोक्यात, कळलं का? कधीतरी उपयोगी पडतील आयुष्यात. हो. आणि तू हे जे काही बोलतेस ना, हे खूप इम्प्रॅक्टिकल आहे. हा, असेल तू जे बोलतेस ते बरोबर, पण मला असं वाटतं की असं होऊ शकतं. आणि बघ ना, आजकाल किती लोक असं करतात. तू कुठे बघितलेस असे लोक? नाही, मी कुठे पाहिली नाही. पण तुला सांगू का, तुमचं जर एकमेकांवर मनापासून प्रेम असेल, उगाच संशय नाही घेतला आणि एकमेकांची प्रत्येक पायरीवर साथ दिलीत ना, तर बघ, तुमचं प्रेम हमखास जिंकेल. काय क्लासेस बिसेस घ्यायला लागलीस की काय? आज काही बोलतेस शिवा तू? जिंकणं, हरणं. आणि प्रेम जिंकणं म्हणजे काय?
फक्त एकमेकांचं मन जिंकणं, एकमेकांचं मन ओळखणं. मी तिचं मन ठेवणं, तिने माझं मन ठेवणं, याला प्रेम जिंकणं म्हणतात. काय हसायला काय झालं? याला काय झालं? काय झालं हसायला? नाही ऐकून तर घे. तुझी होणारी बायको आहे ना, खूप लकी असणार आहे. असणारच आहे. मग मी स्कॉलर आहे. स्कॉलर आहे म्हणून नाही, कारण डंबो तू ना या सगळ्याचा खूप विचार करतोयस. पण तसा तू डंबो आहेस. नाही, ऐक 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 काय? एवढी छान कॉफी केली आहे मी, ती थंड होण्या अगोदर पी घे. ओके, लवकर पिऊन घे. ओके, बाय. पण जरी फटके तुला देणार आहे मी नंतर. डंबो 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 बाय. बाय. आज दिव्याशी बोलून मला हे कळलं की मला जे छकुल्याबद्दल वाटतंय ते बरोबर आहे, आणि आता मी ते छकुल्याला सांगायलाच पाहिजे, तेही लवकरात लवकर. आता पुढच्या वेळेस मी चांगली वेळ बघून सांगून टाकेन. चांगल्या कामाला वेळ नको जायला. माझं तुझ्यावर प्रेम आहे. ए अप्पर, कशाला सकाळ सकाळ बोलवलं रे? चल. हे थांब. हे बघ डिप्पर, मी आता जे सांगतो ते नीट ऐक. आज आपल्याला शिवाला सगळं खरं खरं सांगायचंय. काय सगळं खरं खरं सांगायचं? हे बघ, शिवा आली आहे आणि पोरं पण अजून आले नाही. आपण आशू बद्दल सगळं खरं खरं शिवाला सांगून टाकू. आशू आणि दिव्याचं शिवाला सांगायचं? हो. पागल झालं का? मी जातो मग घरी. ए, तुला कळतंय का? तिला अजून त्रासात तुला बघायचं आहे का? मला सांग. आज जर आपण नाही सांगितलं तरी अजून त्रासात बसेल ती. ए भाई, आपण शिवाला कधी त्रासात नाही बघू शकत. आणि अजून आपली पोरं पण नाही आले म्हणून काय सांगायला नको तिला? अरे त्या पोरांना आपण सेल्फिश वाटतो. हे आपण स्वार्थासाठी करतोय का? अरे आयुष्यभराच्या त्रासापेक्षा 2 दिवसाचा त्रास कधीही बरा. हे बघ डिप्पर, आज काही करून आपल्याला शिवाला सगळं खरं सांगावं लागणार. ए भाई, आपल्याला नाही जमणार. तुला सांगायचं तू सांग, मी ठीक जातो. आहे ठीक आहे, कोणी काही सांगू नका. तिला आयुष्यभर त्रासात राहू दे, अशी ती त्याला त्रासात पडू दे. कळलं? मी जातो. तुम्ही जा. नाही नाही अप्पर, ऐक. मग मी तुम्हाला सांगायला आलेलो आणि तुम्ही मला नाही म्हणालात, मग तुम्ही मला बोलायला यायचं नाही. कळलं? राहू दे तिला आयुष्यभर त्रासात. राहा असेच. ए थांब थांब अप्पर, ऐक. एक काम कर भाई, तू जाऊन सांग, मी सोबत येतो. बघ, शिवा आपली मैत्रीण आहे आणि आपण तिचे मित्र, तर आपल्याला तिची काळजी घ्यावी लागणार. कळलं? हा चल चल. काय करू मला तर इतकं काय काय करावं असं वाटतंय, पण काहीच धड येत नाहीये. काय करावं? पण पप्पा, हे बघा, मी त्याच्यासाठी काहीतरी लिहिलंय. तुम्हाला ते ऐकून दाखवते. ऐकावं लागेल हा, मला नाही माहिती. कितीतरी तारे जे अजून पाहायचे आहेत, कितीतरी तारे जे अजून पाहायचे आहेत, कितीतरी दिवे जे अजून जाणवायचे. नाही नाही नाही, ही नाही, ही नको आहे, ही नको आहे, ही नाही. अजून ही आहे. हा, मनात रुंजी तुझ्या रूपाची, मोहावणारा भास तुझा. रूप तुझे पाहताच लागला छंद तुझा. तुझे बोलणे, तुझे हसणे, चाफ्याचे जणू अलगद फुलणे. गंधाळला आसमंत सारा भासे, आता मजत तुझे असणे. तुझ्या सावली संगे गप्पा, तुझ्या सावली संगे गप्पा, अवतरता तू निशब्द मी. साथ तुझी या आयुष्याला, तू सर सुखाची आणि चिंब मी.
आवडेल ना त्याला? अप्पर, ए भाई अप्पर, काय झालं? एवढं इमोशनल काय तू? मला फक्त एकच वाटायचं रे की शिवाला कधीच त्रास होता कामा नये. पण नको, आपण शिवाला काही सांगूया नको. हे बघ, तिला जेव्हा कळायचं आहे ना तेव्हा कळू दे. मग भाई मी पण तुला हेच सांगत होतो ना मगाचपासून. अरे आपली शिवा आशूसाठी एवढं मनापासून करते. अरे त्याला काय आवडतं याचा विचार करते, त्याच्यासाठी कविता करते, चित्र काढायचा प्रयत्न करते. आणि असं असताना आपण तिचं मन मोडायचं हे नाही पटत आहे रे मला. हा यार भाई, म्हणजे आपण तिला सगळं खरं सांगायला गेलो आणि तिचं जर मन मोडणार असेल ना तर आपण तिला काहीच नको सांगायला यार. बरोबर बोलतोस तू. हे बघ, काही होऊ दे, पुढे जे काय होत आपण बघून येऊ. पण शिवा आता स्वतःचा विचार करते, हा यार. तिला करू दे. हा यार भाई, ए मी काय बोलतो, चल आपण शिवाला मदत करूया आशूसाठी गिफ्ट बनवायला. हा, आपली शिवा खुश तर आपण पण खुश. चल. चल. आई चा बरं झालं बाई, वंदेच्या आणलाच ती. डोसका जरा जडजड झाल्यासारखं झालंय ग. हो ना, घ्या घ्या, बरं वाटेल जरा. हा, मी आलेच. हा काय ग, काय झालं? आई, म्हणजे तुम्हाला पण शिवानी थोडी बदलल्यासारखी वाटते का? नाही, म्हणजे कालपासून मला जरा तिचं वागणं वेगळंच वाटतंय. कानातले काय घालते, सकाळी उठून चहा काय बनवते. वाटतंय खरं. अगं पण बदल झाला असला तर ते चांगलंच आहे की. म्हणजे तिच्या आतमधली जी मुलगी आहे ना ती जागी होती असं वाटतंय. हे मात्र एकदम खरं बोललीस हा वंदे. मला बी तसंच वाटतंय. आई मी येते. दिव्या थांब. आई आत्ता नाही हा, प्लीज, मी खूप कामात आहे, मला आत्ता वेळ नाही. अगं नाही, तुला काही काम सांगत आहे. मला आणि आजींना तुला काहीतरी विचारायचंय. म्हणजे आम्हाला जे वाटतंय तेच तुला वाटतंय का? काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे तुला शिवानीच्या वागण्यात काही बदल जाणवत नाहीये का? नाही, मला असं काही जाणवलं नाही. का तुम्हाला असं का वाटतंय? अगं नाही, म्हणजे इतकी वर्ष आम्हाला जे वाटत होतं ना, हल्ली हल्ली तिच्या वागण्या बोलण्यात जाणवायला लागलाय. म्हणून म्हटलं तुला विचारून बघूया, तुला काही माहिती आहे का? प्रेम ते काय असतं? तुम्ही जर एकमेकांवर मनापासून प्रेम केलं आणि एकमेकांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलात ना तर तुम्ही एकत्र पुढे जाऊ शकता. शेवटी प्रेमच तर आहे जे तुम्हाला जोडून ठेवतं. शिवा काल मला प्रेमाबद्दल विचारत होती. आता आई सुद्धा हेच म्हणतीये. हिला आशूवर प्रेम झालं नाहीये ना? नाही नाही, असं नाही होणार. पण असेल तर? नाही अगं, असं काही नसेल. ते अजय देवगणची फिल्म बघून आली असेल ना, म्हणून असं झालं असेल, म्हणून अशी वागत असेल ती. तुम्ही जाऊ द्या ना, उगाच कशाला इशू क्रिएट करताय. मी येते. येते. अगं आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. खाल्ली ना माती, खाल्ली ना माती. मला वाटलेलंच तुम्ही काहीतरी घोळ घालणार मध्ये. ए बॅटरी, कशाला एवढा चार्ज होतो? अप्पर काय बोलते ते ऐकून तर घे. अरे काय ऐकून घ्यायचंय? तुम्हाला जे हवं होतं ते तुम्ही केलंत ना, सांगितलं ना.
सांगितलं ना शिवाला की आशूचं दिव्या ताईशी लग्न होतंय? सांगितलं ना? अरे बाबा नाही रे, असं काहीच नाही झालं. अप्पर काय सांगतोय आधी नीट ऐकून तर घे. तुम्हाला आम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं. काय सांगायचं? हे बघा, तुम्ही लहान आहात, तुम्हाला काहीच कळत नाही. हे ना तुम्ही नेहमीच सांगता, यात वेगळं काय? वेगळं हे आहे की हे जरी खरं असलं तरी आजपासून आम्ही तुम्हाला साथ देणार आहोत. काय साथ कशात देणार? म्हणजे शिवाने आशूला प्रपोज करण्यासाठी आम्ही तुमची साथ देणार. काय? आणि आम्ही सकाळी बघितलं, यार खरंच शिवा आशूच्या खूप प्रेमात आहे आणि आम्ही तिचं मन नाही मोडू शकत. हे बघा, जे काही होईल ते होईल, पण आम्ही तुमची साथ देणार. होय. अरे मग बाबांनो, हेच तर आम्ही केव्हापासून सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्ही ऐकलं का? ए इकडे ऐकलंय आम्ही आता, आणि आम्ही आता तयार झालो, कळलं? ए ऐका, पण ऐका एक गोष्ट अजून. आपल्याला जर हे सगळं नीट व्हावं लागणार असेल हा. तर आशू आणि दिव्याताईचं लग्न मोडावं लागणार. काय? हा. हे काय येडाबिडा झाला की काय? अरे त्याशिवाय ते एकत्र कसे येतील? हे जर झाले नाही ना तर आशू शिवाला कधीच हो बोलणार नाही, कळतंय का तुम्हाला? हा, आणि जर शिवाला कळालं की दिव्याताईचा होणारा नवरा हाच आहे तर ती स्वतः बॅकआउट होईल दिव्याताईच्या सुखासाठी. हा. हो हो, बरोबर बोलतोय. आपल्याला काही करू नये ना, दिव्याताईचं लग्न मोडावंच लागणार. हो. यार पण कसं? आता कसं आहे ना, तो आपल्याला विचार करावा लागेल. आणि असंही आता आपल्या बरोबर हे दोघं पण आहेतच की, हे दोघं पण करतील विचार. काय रे, कराल ना विचार? हा करतो की विचार. हा. ते तेच. हो. काय ग? काय करत होतीस? मी काय नाही, अगं ते साफसफाई काम ते. बोल. बरं जाऊ दे, मला तुला एक महत्वाचं विचारायचं. काय? हो विचार ना. काल रात्री प्रेमाबद्दल का विचारत होतीस तुम्हाला? मी असंच विचारत होते अगं. असं खरं सांगा शिवा, कोणी आहे ज्याच्यासाठी तू हे विचारत होतीस? अगं नाही अगं, असं कोण का असेल? मी खरंच सहजच विचारत होते. तू किती लपवण्याचा प्रयत्न कर, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. कोणाशी प्रेम झालंय तुला? अगं ते आले आले आले, मी एका मिनिटात आले. शिवा काय झालं शिवा? ही बघा मला काय विचारते की माझं कोणावर प्रेम आहे का, आता सांगा हिला. शिवा आणि प्रेम? नाही नाही, विचार कोण प्रेम करणार? अगं शिवा, सख्ख्या बहिणीशी काय खोटं बोलायचं? जे काही खरं आहे ना ते सांगून टाक ना. हा, तू तू काय झालंय ना प्रेम? सांगा मला, खरं खरं सांगा. अरे हो. हे बघ शिवा, सॉरी बर का, पण मला आता हे सगळं खरंच सांगून टाकावं लागेल. नाही का, असं काही नाहीये काय. मी सांगतो, शिवाचं खरं प्रेम आहे ना, शिवाचं खरं प्रेम तिच्या गाड्यांवर आहे. हा, गाड्यांवर. काय ग, लहानपणापासून तुला माहितीये मला गाड्या किती आवडतात आणि गाड्यांवरच प्रेम आहे माझं. हा. बघा शिवा, खरं असेल तर ठीक आहे, खोटं असेल तर कळेलच मला. अगं वेडी आहेस का तू? मी का खोटं बोलू? मी खरंच बोलतेय. बघूच आपण ते.
येते मी. शिवा टाळतीये मग, पण मला पक्की शंका आहे. पाणी नक्कीच कुठेतरी मुरते. हॅलो आशू, ऐक ना, मला तुला भेटायचंय लवकरात लवकर. हा ये ना प्लीज. हा बापरे